इथं एकटाच बसलास असा? तुला भाकर तुकडा कुणी दिला नाही काय? नाहीतर तू सकाळी सकाळीच गिळून बसला असशील, म्हणून तर एवढे गालवर आलेत बघ. लय भारी, लय भारी येतच. अरे म्हणजे गालाला हात लावायचा नाही. का बरं? गालाला हात का नको लावणार? सांगितलं ना गाला हात लावायचा नाही. तुझ्या गालाला हात लावला तर काय होतं लाडू? मला लाडू बनायचं ना. मला मग लाडूला लाडू नाही तर काय झाडू म्हणू? लय का वाटलंय. अरे लय सोन्याचं गाल लागून गेलं बघ तुझं. म्हणून मला लाडू म्हणायचं नाही. ठीक आहे, आम्ही का नाही तुझ्यासाठी लय भारी नाव ठेवलंय. काय सांगू? काय गब्दुल. चालतंय ना मग अब्दुल्ला? गब्दुल्ला. काय मला या पोरानं पाडलं. ते खोटं बोलताय. ते नाही खोडसळ आहे बघा. माझं कंबर बघा, आम्ही म्हणलं होतं का नाही या पोराला घरात घेऊ नका म्हणून. अहो या पोराला घरात घेणं लई भावणार आहे बघा समध्यासनी. आत्ता नुसतं पाडलंय, उद्या जीव घेईल एकेकाचा. मग काय करायचं? असं काही नाही होणार. लाडू, तू यांना पाडलंस का? अहो त्याला काय विचारताय? चंदी पडलेली दिसना वय तुम्हासनी. आम्हीच सांगतो पहिलं याला घरातनं बाहेर का. ए पोरा उठ. त्याला हातही लावू नका आणि काही बोलू नका. काही बोलू नका म्हणजे? हे असलं उपद्व्याप करायला घरात घेतलंय बाय त्याला. तुमचं हे लाड एक ना एक दिवस अंगलट येणार आहेत बघा. ते काही नाही, येऊ दे मामांजीसनी. त्यांच्याकडे आज तक्रारच करतो. 2 दिवसात जर याला बाहेर नाही काढला का नाही तर मग आम्ही बघून घेऊ. चल चंदे. ऐक 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 ऐक. काय झालं? तू खरंच पाडलंस त्यांना? तिने माझं गल जोरात तोडले. पण म्हणून काय तिला असं पाडायचं असतं का? मी नाही म्हणलं पण नाही केलं नाही. ती अंजली सांभाळ बाई ह्याला, नाहीतर वहिनी सब उग घरात तमाशा करतील. बघते मी. लाडू, असा आगाऊपणा अजिबात करायचा नाही. तिने माझं गाल ओढलं. हो, पण म्हणून पाडायचं कशाला? आता ह्या पुढे जर कोणी तुझे गाल ओढले तर मला सांगायला यायचं. आणि राहणार कुठे? ते साहेबरावाला मागे गोठ्यात आंघोळ घालतायत ते. मी जाऊ? जा. साहेबराव, आता मस्त पैकी आंघोळ करायची बघ. कसं वाटते? गारगार वाटते ना? व अजून 1 महिना कडकार. कसं तर एकदा का मिरूग निघाला कि मग पाऊस येणार. मग गरमीचा काय ताप नाही गाड्या. अरे तिच्या, अरे साहेबराव किती वेळा सांगायचं तुला, जरा नीट जागा बघून लोळत जा की. आता लागला का नाही चिखला सडाक? साहेबराव, अंजलीबाईंनी काय सांगितलंय? स्वच्छ राहायचं. स्वच्छ राहिलं की मन प्रसन्न राहते. कुठं बी लोळत जाऊ नकस. काय करतोय? साहेबरावला आंघोळ घालतोय. त्याला कशाला पाहिजे अंघोळ? कशाला म्हणजे? आंघोळ केल्यावर कसं फ्रेश वाटते. तू केलं अंघोळ? नाही अजून. म्हणजे साहेबरावची आंघोळ झाली मग मी करणार. ते नव तुझी झाली काय? नाही. ठीक आहे, साहेबरावची आंघोळ झाली. आता आपण दोघे मिळून आंघोळ करू. काय अंघोळ झाल्यावर काय करणार?
मग नाश्ता आपण दोघं मिळून नाश्ता करू काय हा? आणि असं दणकून खाऊ की नाही की वाढून वाढून अंजलीबाई आणि गोदका थकल्या पाहिजेत बघ. नाश्ता झाल्यानंतर नाश्ता झाल्यावर मग मळ्यात जाणार ते बी आपण दोघं मिळून जाऊ हा? मी कसरत कधी करणार? कसरत कसरत जमान की दोघं मिळून करू. ते जरा आज तू खरंच पेलवान आहे ना? तुला डाऊट आहे काय? मग कसरत पुढे चल, मी तुला पट्ट्यात चल. अरे पण मला आज लई काम आहे. कसरत तालमीत गेल्यावर मग तालमीत चल. ते तालमीत जाता येणार नाही. मग शिकव कर. कसरत झाल्याशिवाय जायचं नाही. साहेबराव आता तूच सांग मी काय करू? तुम्ही कर म्हणतोयस ठीक आहे. चला पहिलवान कसरत करूया, जोर मारूया. बरं झालं तुमच्यामुळे कसरत ध्यानात आलं. चला या करूया सुरू. चला तू दमलं ते साबण बास करू. अरे मी कधी दमत नाही. बस झालं बाबा, मी दमलो. तू दमला नाहीस काय? कसरत तिला दबत नाही कधी. मी तर लय दमलोय बाबा. तू थांबलास म्हणून थांबलोय. बरं चला आता आंघोळ करून घ्या, मग नाश्ता देते. काय केलंय? नाश्त्याला पोहे केले, चिरा केलाय, तुमचा खुराक आहे. आणि वरण भात दुपारी करते जेवणाला. मी नको जेवते 10 वाजता. बरं मग 10 वाजता करते. चालतंय. चला आता मला नको अंघोळ घाला. मी मग आणि कोण? दाबराला अंघोळ घालते ना मग. माझा बाप रोज अंघोळ घालायचा. मला अंघोळ घालता येत नाही. बरं चला आता तुम्ही दोघांनी मिळून आंघोळ करून घ्या आणि मग या लवकर नाश्त्याला. तुम्ही जावा आधी. बरं बाबा जाते. या लवकर. चला पळा नोटा. चला चला आंघोळ करूया. चला करायची आंघोळ. काय बाई या लाडूच्या नादात आमचं हेअर स्पा राहिलं. चांगली अपॉइंटमेंट घेतली होती. स्वतःकडे तर लक्ष बी देईन. ताईसाहेब तुम्ही ते लाडूचं लाड करायचं नाही म्हणून सांगितलं तर लईच लाड चालले त्या लाडूचं. अहो रानादानं स्वतःने आंघोळ घातली आहे त्या गब्दुल्याला. देवा लई वात आणलाय बघ या कार्ट्याने खरं. चंदे याचा काय तर बंदोबस्त करायलाच पाहिजे. कळतंय तुला? ताईसाहेब अहो काय तर करा बाई तुम्ही. मला लई जोर
आज आंघोळ घालून घ्यायलाय, उद्या मांडीवर बसल, परवा खांद्यावर आणि तेरवा डोसक्यावर, आणि तेरवाच्या तेरवा इस्टेटीवर. म्हणजे अहो ताई साहेब, ते पोरग लई चाप्टर आहे. अहो गोड बोलून समद्यांच्या मनात घर करल, आणि एकदा का मनात घर केलं तर हे घर बळकवायला बी कमी करणार नाही त्यो. शेवटी चोराचं पोरग आहे, काय करणार. वय बाई, आणि या घरात तर समध्या आडानीच भरलेत. उद्या उठून इस्टेटीतला हिस्सा बी देताल त्याला, काय भरोसा नाही यांचा. मग ताई साहेब, तुम्ही जर घाई करा, हाकलून द्या की त्या गब्दुल्याला. अगं आमासनी हाकलूनच द्यायचंय ग, पण ती मास्तरीन आडवी यायला नवं. मग ते गब्दुल पळून जाईल असं काय तर करा. तेच गेलं स्वतःहून तर प्रश्नच मिटला, होय का नाही. चंदे, या पोरामध्ये अशी काय तर जबऱ्या खोट काढायला पाहिजे का नाही. हुडक काय तर हुडक. तवर आम्ही याला असा इंगा धावतो की हो सत्तावून पळून गेला पाहिजे बघ. अहो पर कसं. आम्ही जे सांगतो ते आम्हाला ते आणून दे. काय. कान इकडं कर. खरंच काय. गब्दुल्ल्या, आता तुला असा घाबरवतो की तुझं धोतर धरून पळतच सुटला पाहिजेस बघ. अहो झाल्या का अंघोळी तुमच्या. अरे ही अशी घेणार का तुम्ही जबाबदारी. जरा तरी मदत करायची त्याला. लाडू थांबा थांब, मी देते पुसून. इकडे बघ. हो ते माझं बी डोसकं पुसून द्या की, मला जमन झाले. ते मी घालते. असं आधी डोक्यातनं घालायचं, मग हा हात, आणि मग हा हात. वाह. अहो आपल्याला याला नवीन कपडे आणायला पाहिजेत. होय लाडू, आजच्यासाठी नवीन कपडा आणायची काय. हो. चला आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. होय, मला बी जरा मळ्यात जायचंय. अहो तुम्ही ते माहिती काढणार होतात. अरे होय की, जी बरकतला सांगितलंय, फोन करून विचारतो. लाडू, मी मळ्यात चाललोय काय, घरात लई दंगा करायचा नाही. हा बेस, चला आता एकदा शड्डू मारून दाखव. दाखव की. बघतोस का रागानं शेड्डू मारला वागानं. चला चला. चल चल. उद्यापासून येळ्यात तालमीला यायचं बरं काय, नाहीतर अशी शिक्षा करणार. तालमीत घेणार नाही तुम्हाला. ए अरे जरा ते व्यवस्थित साफ कर की. हा वस्ताद, नमस्कार करतो. लवकर आला म्हणायचं तालमीला.
बघा रे, ही दौलतवाडीचं वजीर केशरी पैलवान, त्यासनी कधीतरी आदन मधनं ध्यान येते बरं का तालमीचं. जरा टाळ्या वाजून स्वागत करा की याचं. वस्ताद अहो तसं काय नाही, ते जरा कामात होतो. अरे तुझी कामं आहेत का मारुतीचं शेपूट? संपतच नाही. अहो खरंच चांगलं आहे वस्ताद. बरं बरं, तू आता तालमीला आलायस का आणि काय काम घेऊन आलायस? काम आहे. तुझी कामं तू बघ. चल हो बाहेर. अहो नाही वस्ताद, एवढं एक काम झालं की मी रोज यायला लागेल तालमीला. तुझ्या थापा तुझ्या जवळ ठेव. अहो थापा नाही, खरं सांगायलोय. खरं खोटं काय सांगू नको. पहिला बाहेर हो. वस्ताद एवढं एक काम झालं ना तर मी रोज येईन तालमीला. वाटले शब्द घ्या माझा. खरं सांगतोयस ना? होय. बर सांग, काय काम आहे तुझं? भाल्याकडे काम आहे. अरे मग भाल्याला सांग की. ते त्याला घेऊन जायचंय. म्हणजे तू तालीम बुडवतोयस, तू बुडवतोयस आणि त्या भाल्याची बी तालीम बुडवायलायस होय? अहो नाही वस्ताद, तुम्हाला सांगितलं ना एवढं एक काम होते मी रोज येईन तालमीला. अरे तू नाहीची आहे. उचल तंगडी करून कसा तुला तालमीत आणतो ते बघ. भाल्या, अरे बघ त्याचं काय काम आहे ते. हे घ्या. राहणारा का देणार? काम झाल्यावर येणार. त्या 2 मावश्या बाद आहेत. असं नाही बोलायचं. एक गालवरती, दुसरीची रोटी. तू लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे. घरात कोण कोण चांगला? सगळे चांगलेत घरात. नाही, त्या 2 मावश्या बाद आहेत. मी तुला काय सांगितलं? असं अजिबात बोलायचं नाही. तू एक काम कर, तू त्यांच्याशी काही बोलायलाच जाऊ नकोस. तू माझ्याशी बोल, तुझ्या राणादाशी बोल, त्या गोदाक आहेत ना त्यांच्याशी बोल. त्या म्हाताऱ्या? हो त्याच. पण आता इथून पुढे तू घरात दंगा करायचा नाहीस आणि कोणालाही त्रास द्यायचा नाही. काय? कुणी मला दिला तर तू मला येऊन सांग, पण अजिबात आगाऊपणा करायचा नाही. तर नाडू म्हणल्यावर राग येतो. मग राग आवरायचा. मला सांग, मी म्हणू तुला लाडू? म्हणा. राणा राणा म्हणलं तर चालतंय आणि साहेब राणा पण चालतंय. साहेबरावाला कुठे बोलता येतं? तो बोलला की माझ्याशी. हो हो. अरे म्हणजे तर तू आता साहेबरावाचा खास दोस्त झालायस. आणि आता साहेबरावाला तू दंगा केलेला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे ह्या पुढे दंगा करायचा नाही. अजिबात नाही करणार. प्रॉमिस? प्रॉमिस. किती गुणी मुलगा आहे ग. संपून टाका धरा. कुठं मेल्या ही चंदी कुणास ठाव. आयुष्यभर मरणार नाहीच बघ तू चंदे. अहो आयुष्य सुरू असताना मरेल कसं? मेल्यावर आयुष्य संपते. शांतपणा शिकून झाला. आम्ही सांगितलेली गोष्ट आणल्याच काय? तर हे घ्या. अहो ताईसाहेब, खोटा येऊ घाबरते कशाला? तू मागं घे आधी. आधी मागं घेते. चंदे अगं तुला मी इंचू आणायला सांगितला होता. साप कशाला आणलास? अहो ताईसाहेब इचवाला लई हुडकला, कुठं बी मिळालं नाही. अहो सापाला बी बारकी पोरं का नाही लई घाबरत्यात. घ्या. चंदे हा खरंच खोटाच आहे ना व? अगं दिसायला तर खरा दिसायलाय बाई. अहो खरा असत्या तर माझ्या हातात पकडलास ना का म्या. घ्या घ्या घ्या. चंदे आता या सापाला त्यो लाडू का फेडू घाबरलाच पाहिजे. घाबरवून त्या गब्दुल्ल्याला कसा पळवून लावतो ते बघच तू.